प्रणोती एक असा ब्रँड सजेस्ट कर जो खूप चांगला सुद्धा आहे आणि त्याचबरोबर जास्त महाग सुद्धा नाही आहे. असे भरपूर सारे कमेंट्स मला तुमचे येत असतात. त्यामुळे आज खास एक वन ब्रँड मेकअप ट्युटोरियल आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि ब्रँड पण असा आहे त्याचे प्रॉडक्ट्स खरंच खूप चांगले आहेत, पण तो जास्त महाग सुद्धा नाहीत. आणि माझ्या चॅनलवरती तुम्हाला भरपूर सारे असे व्हिडिओज बघायला मिळतील ज्याच्यामध्ये मी तुम्हाला खूप चांगले चांगले ऑप्शन्स दाखवते. कारण बरेच जण मला म्हणतात की जास्त आम्ही नाही महाग प्रोडक्ट्स घेऊ शकत. तर आज खास आपण मार्सचा वन ब्रँड मेकअप ट्युटोरियल करणार आहे. आता मार्सचे बरेच प्रोडक्ट्स मी आधी सुद्धा वापरलेले आहेत, पण बरेच प्रोडक्ट्स माझ्याकडे नव्हते सुद्धा. तर आज खास या व्हिडिओसाठी मी सगळे प्रोडक्ट्स जे पण मेकअप करण्यासाठी लागतात ते सगळे मागवलेले आहे आणि त्याच ब्रँडचे प्रोडक्ट्स यूज करून आज एक खूप सुंदर ट्रेडिशनल म्हणू शकता, ट्रेडिशनल असं एक मेकअप लुक आपण क्रिएट करणार आहे. आणि आज मला शूट करायला इतकं जास्त आनंद होत आहे कारण लिटरली मी 2 ते 2.5 आठवड्यानंतर शूट करत आहे. आता जर तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीत नसेल की एवढा मोठा गॅप का होता, पण जे माझे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहीत आहे की रिसेंटलीच माझं एक ऑपरेशन झालं होतं, त्याच्यामुळे मला एक ब्रेक घ्यावा लागला. पण आता हा ब्रेक फायनली संपत आहे, त्यामुळे आय एम रिअली हॅपी दॅट आय एम बॅक. आणि इतका मोठा गॅप झाल्यामुळे सबस्क्रायबर शाउटआउटसाठी सुद्धा भरपूर सारे नेम्स आहेत. म्हणजे लिटरली आय थिंक दिस व्हिडिओ इज गोइंग टू हॅव द मॅक्सिमम नंबर ऑफ सबस्क्रायबर शाउटआउट. त्यामुळे आपण काय करणार आहे, व्हिडिओच्या मध्ये आणि व्हिडिओच्या शेवटला असं 2 वेळा आपण सबस्क्रायबर शाउटआउटचे नाव घेणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर कोणाचं नाव मिस झालं असेल तर आय एम सॉरी, आणि प्लीज तुमचं नाव परत एकदा कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. तर आता जास्त बडबड नको, आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ प्रणोती. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणोती आहे. मी मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मेकअप करण्यासाठी आज जे मी ब्रश यूज करणार आहे ते सुद्धा मार्सचेच ब्रश आहेत. आणि ह्या ब्रशवरती मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे ज्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये मी त्या ब्रशबद्दल बोललेली आहे. जर तुम्हाला ते सुद्धा बघायचं असेल तर तुम्ही चेकआउट करू शकता. तुम्हाला आय टॅबमध्ये त्याची लिंक मिळून जाईल. सो लेट्स स्टार्ट विथ द मेकअप. सो बेसिकली आता माझा स्किन केअर झालेला आहे. फेस वॉश अँड टोनर अँड मॉइश्चरायझर हे झालेलं आहे. त्यानंतर आता मी काय करणार आहे, मेकअपला सुरुवात. तर सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यात आधी आपण काय करतो, प्रायमर. आणि त्याच्यासाठी माझ्याकडे आहे हा मार्सचा बेस. ठीक आहे. आता भरपूर सारे प्रॉडक्ट्सचा अनबॉक्सिंग मी आता करत आहे, तुमच्यासमोरच करत आहे. आणि ह्याची प्राईस, फोटो वगैरे सगळे तुम्हाला साईड बाय साईड दिसत जाईल. तर हा शेड आहे 02 पिंक बीम हा शेड आहे. दिस इज हाऊ द प्रॉडक्ट लुक्स. ओके, सो लेट्स अनपॅक दिस. सो दिस इज द प्रॉडक्ट. हा मी यूज करणार आहे. सगळ्यात आधी क्वांटिटी एवढी घेतलेली आहे. आणि हा प्रॉडक्ट ॲक्च्युली मी पहिल्यांदा ट्राय करत आहे. सो लेट्स सी. क्रीम फॉर्मॅट आहे त्यामुळे हायड्रेटिंग आहे, खूप जास्त चिकट नाही आहे आणि प्लस थोडंसं ग्लो सुद्धा दिसत आहे फेसवरती, विच इज अगेन नाईस. तर हा मी ॲज अ प्रायमर यूज केलेली आहे. आणि जो की प्रॉडक्ट मला चांगला वाटलेला आहे. जास्त ऑइली असं नाही आहे. क्रीम आहे, क्रीमी आहे, पण जास्त तेलकट नाही वाटत आहे. त्यामुळे ड्राय स्किनसाठी क्रीम फॉर्मॅट जसे प्रॉडक्ट्स चांगले असतात त्यांनी नक्की हा ट्राय करू शकता. आणि प्लस हा शेड आहे 02 पिंक बी. आणि ह्या प्रॉडक्टचे तुम्हाला डिटेल्स मी स्पेसिफिकली वाचून दाखवते. गिफ्ट अ सटल ग्लो टू युअर स्किन विथ मार्स इल्युमिनेटिंग बेस. Loaded with light reflecting microparticles, it can be used underneath the foundation, without a foundation or as a highlighter above the foundation. त्यामुळे तुम्ही ह्याला मल्टीपर्पज यूज करू शकता. लाईक यू कॅन यूज इट ॲज अ प्रायमर, जसं की मी आता प्रायमरसारखं यूज करत आहे. फाउंडेशन लावण्याच्या आधी, बेस करण्याच्या आधी मी यूज करत आहे, म्हणजे हा प्रायमरसारखा मी यूज केलेला आहे. आणि जर तुम्हाला फाउंडेशन लावायचं नसेल तर नुसता हा सुद्धा लावून ह्याच्यावरती जर तुम्ही लूज पावडर, कॉम्पॅक्ट पावडर यूज केला तरी चालेल. आणि प्लस हे म्हणतायत की ह्याला तुम्ही ॲज अ हायलायटर सुद्धा यूज करू शकता, म्हणजे मेकअप पूर्ण झाल्यानंतर वरती हायलाइट करण्यासाठी सुद्धा यूज करू शकता. तर आज आपण हा फक्त प्रायमरसारखा यूज केलेला आहे.
आता मेकअपचा बेस करण्यासाठी मी यूज करणार आहे बीबी क्रीम अँड दॅट इज दिस मार्स बीबी क्रीम. हा शेड नंबर आहे 03 मीडियम हा शेड आहे. हा ॲक्च्युली मी एकदा ट्राय केलेली आहे, पण व्हॉट आय फील की मोस्टली मीडियम शेड किंवा बेज कलर मला सूट चांगले करतात. पण हा जो आहे मला असं वाटतं की आय थिंक मी एक शेड लाईट घेतले असते तरी सुद्धा चाललं असतं. हा खूप जास्त नॅचरल म्हणजे एकदमच स्किन कलर आहे माझा, त्यामुळं मला असं वाटतं की आय थिंक आय कुड हॅव गॉन फॉर अ लाईटर शेड. पण ठीक आहे, नॉट बॅड. पॅकेजिंग याची खूप सुंदर आहे, म्हणजे लिटरली द बॉटल लुक सो क्लासी, खूप छान दिसत आहे. तर आता हा मी घेणार आहे. ओके, थोडंसं घेतलेली आहे. त्याला मी फक्त बोटाने थोडंसं लावत आहे. आणि ह्याला ब्लेंड करण्यासाठी मी एक ब्युटी ब्लेंडर वापरत आहे, जो की डॅम्प ब्युटी ब्लेंडर आहे, ओला आहे. ह्याला फक्त भिजवून ह्यातलं पाणी सगळं पूर्णपणे काढून टाकलेली आहे. आणि हा फक्त एक डॅम्प ब्युटी ब्लेंडर आहे आणि फक्त ह्याला डॅब मोशन्समध्ये मी ब्लेंड करत आहे. ब्युटी ब्लेंडर डॅम्प असला तर त्याला ब्लेंड करायला खूप जास्त सोपं जातं आणि हे लाईफ सेव्हिंग हॅक आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. जर असंच ड्राय ब्युटी ब्लेंडर घेतला ना तर लवकर ब्लेंड होत नाही, पण तोच जर ओला असेल खूप मस्त ब्लेंड होऊन जातो, काहीही एफर्ट्स लागत नाहीत आणि खूप इझिली ब्लेंड होतो. ओके, तर आता आपला बेस झालेला आहे, तुम्ही बघू शकता खूप जास्त नॅचरल आहे आणि ह्याचा जो कव्हरेज आहे तो मीडियम आहे, जास्त कव्हरेज नाही, फुल कव्हरेज नाही आहे, लाईट टू मीडियम कव्हरेज तुम्ही म्हणू शकता. जर तुम्हाला ह्याला बिल्ड करायचं असेल तर तुम्ही अजून एक लेअर सुद्धा यूज करू शकता, पण रेग्युलर वेअरसाठी मीडियम कव्हरेज इज ओके. रोज आपण जास्त हेवी मेकअप वेअर नाही करत, त्यामुळे आय थिंक दिस इज ओके फॉर डेली वेअर. म्हणजे बरेच जण मला रेग्युलरसाठी कोणती क्रीम वापरू हे सुद्धा विचारतात, त्यामुळे बीबी क्रीम हा रोज वापरला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर हा मार्सचा बीबी क्रीम तुम्ही नक्की ट्राय करू शकता. प्राइस अँड ऑल एव्हरीथिंग यू कॅन सी ऑन द स्क्रीन. आता कन्सिलरमध्ये मी एक खूप चांगला प्रॉडक्ट मागवलेला आहे आणि ज्याचे ॲक्च्युली रिव्ह्यूज पण खूप चांगले होते. तर हा आहे मार्सचा कवर रेंजर, मतलब कन्सिलरचा हा पॅलेटच आहे, त्याच्यामध्ये भरपूर सारे शेड्स भेटून जातात. सो लेट मी जस्ट शो यू. ओके, तर ह्यामध्ये असा हा बॉक्स आहे आणि लेट मी जस्ट शो यू ह्याच्यामध्ये किती शेड्स आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर करेक्शनसाठी जे पण शेड्स लागतात ते सगळे आहेत. प्लस जर तुम्हाला क्रीम कॉन्टोरिंग करायचं असेल तर क्रीम कॉन्टोरिंगचे सुद्धा शेड्स आहेत. कन्सिलरमध्ये सुद्धा लाईटर आहे, डार्कर आहे, तुम्ही मल्टीपर्पज यूज करू शकता. त्यामुळं हा मला खूप ॲक्च्युली मला हवा होता असा पॅलेट. माझ्याकडे इनसाईडचा सुद्धा आहे, तो सुद्धा तुम्ही बघितलेला आहे. तर हा मार्सचा आहे आणि स्विस ब्युटीचा सुद्धा माझ्याकडे आहे. तर हा सुद्धा मला ट्राय करायचा होता, त्यामुळे म्हटलं हा मागूया. तर आता ह्याच्यामध्ये भरपूर सारे शेड्स आहेत. तर सगळ्यात आधी मी ह्याच्यासाठी कन्सिलर यूज करणार आहे. फॉर माय कन्सिलर कॉन्टोरिंगसाठी मी क्रीम कॉन्टोर नाही यूज करत आहे, कारण त्याच्यासाठी दुसरा प्रॉडक्ट एक माझ्याकडे आहे, सो आय एम गोइंग टू यूज दॅट. पण कन्सिलरसाठी हाच आपण पॅलेट यूज करणार आहे. तर मी हा शेड यूज करत आहे. माझ्या डोळ्यांच्या खाली जे डार्क सर्कल्स आहेत त्याला कव्हर करण्यासाठी मी यूज करत आहे. आय एम युझिंग अ कन्सिलर ब्रश. हा कन्सिलर अँड हायलायटर ब्रश आहे, मार्सचाच आहे. तर हा मी यूज करत आहे. कव्हरेज खूप चांगलं वाटत आहे. यू कॅन सी द डिफरन्स. आता मी डोळ्यांच्या वरती सुद्धा हा शेड यूज करत आहे. डोळ्यांच्या वरती तुम्हाला लाईटर शेड यूज करायचा असेल तो सुद्धा चालेल, कारण आपण तिथं आय शॅडो यूज करतो आणि लाईट कलर वापरल्यामुळे आय शॅडोचा कलर खूप जास्त उठून दिसतो. पण हा कलर सुद्धा माझ्यासाठी ओके आहे. तर आता तुम्हाला क्लिअरली डिफरन्स दिसत असेल माझ्या ह्या डोळ्यामध्ये आणि ह्या डोळ्यामध्ये. हा जो आपला नॅचरली जसा डार्क सर्कल्स असतात, डोळ्यांच्या वरती काळपटपणा असतो, तो आहे. आणि इकडे आपण कन्सिलर वापरलेला आहे आणि कन्सिलर खूप चांगल्या पद्धतीने ते सगळं कव्हर केलेलं आहे.
आणि हेच यूज असतं कन्सिलरसाठी. म्हणजे जिथं पण तुम्हाला काळपटपणा आहे किंवा पिंपल्स आलेले आहेत आणि लाल झालेला आहे, तर त्यावेळेस तुम्ही कलर करेक्शन वापरू शकता. डोळ्यांच्या खाली सुद्धा कलर करेक्शन करू शकता. म्हणजे एकेकांना कसं असते, भरपूर जास्त डार्क सर्कल्स असतात, तिथं तुम्ही कलर करेक्शन यूज करू शकता. ऑरेंज कलर करेक्टर यूज करू शकता. रेडनेस कव्हर करू शकता. तर कन्सिलर खूप मस्त आहे आणि प्रत्येकाकडे कन्सिलर हा असायलाच पाहिजे. त्यामुळं डिफरन्स तुम्हाला दिसत आहे. तर आता सेम मी इकडे सुद्धा करत आहे सेम. आणि मला हा ॲक्च्युली पॅलेट खूप जास्त आवडला. आय वुड रेट दिस 9 आउट ऑफ 10. खूपच मस्त आहे आणि कव्हरेजसुद्धा खूप चांगला आहे. ओके, आता मला राईट नाव सध्या पिंपल वगैरे नाही आहे, रेडनेस नाही आहे, त्यामुळे कोणताही कलर करेक्शन यूज करण्याचं काही पॉईंट नाही आहे. पण जर तुम्हाला असेल तर तुम्ही नक्की कलर करेक्शनचे जे कलर्स आहेत ते तुम्ही नक्की यूज करा. तर कन्सिलर आता आपला लावून झालेला आहे. नाकावरती जर तुम्हाला हायलाईट करायचं असेल तर तिथं सुद्धा लाईट कलर तुम्ही यूज करू शकता. आपले जे लिप्स आहेत त्याच्या बाजूला बऱ्याच जणांना डार्क कलर असतो, इकडे काळपटपणा असतो, इथे असतो, ते सुद्धा तुम्ही कलर करेक्टर करू शकता, कन्सिलर यूज करू शकता. आता आपण बेस आपला झालेला आहे, त्यामुळे ह्याला सेट करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी माझ्याकडे आहे मार्सचा हा लूज पावडर. हा माझ्याकडे ऑलरेडी होता, तर त्यामुळे मी नवीन असा कॉम्पॅक्ट किंवा लूज असं मागवलेला नाही आहे. तर हा शेड आहे ब्राईटनिंग, तर हाच मी यूज करत आहे टू सेट माय बेस. जिथं जिथं आपण कन्सिलर लावलो तिथं तर सेट करायला अजिबात विसरू नका, नाही तर कन्सिलर क्रीज होऊन जातो. आता आपला बेस ऑलमोस्ट झालेला आहे. आपल्याला करायचं आहे कॉन्टुरिंग, ब्लश अँड हायलायटर, हे 3 करायचे आहेत. आणि आता त्यासाठी माझ्याकडे एक वेगळा प्रॉडक्ट आहे अँड दॅट इज दिस मार्स फायरफ्लाय मेकअप पॅलेट. हा ॲक्च्युली मेकअप पॅलेट आहे आणि हा अगेन मल्टीपर्पज प्रॉडक्ट आहे. आणि मी का सांगते तुम्हाला, मला असे प्रॉडक्ट्स ॲक्च्युली खूप आवडतात ज्याच्यामध्ये ना भरपूर सारं आपण काम करू शकतो. लाईक आय शॅडोसाठी एक वेगळा पॅलेट वापरा, ब्लशसाठी वेगळं वापरा, कॉन्टोरिंग वेगळं वापरा. मला असं वापरण्यापेक्षा मल्टीपर्पज असे प्रॉडक्ट्स मिळतात ना, मला खूप जास्त आवडतात. आणि हा का आहे, लेट मी जस्ट शो यू. आता ह्याला जर तुम्ही ओपन केला, यू कॅन सी आय शॅडो कलर्स. म्हणजे भरपूर सारे आय शॅडो कलर्स इथं तुम्हाला मिळून जातात. किती आहेत, आय थिंक हे टोटल 12 आय शॅडो कलर्स आहेत. शिमर पण आहे आणि ह्यामध्ये मॅट सुद्धा आहेत, त्यामुळे आय शॅडोसाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि आता ह्याला जर मी वरती केले तर इथे तुम्हाला कॉन्टोरिंग, ब्लश अँड हायलायटर मिळून जातं. अँड ऑल्सो यू हॅव अ मिरर. इथे एक मिरर सुद्धा आहे ज्याला तुम्ही यूज करू शकता. तर हाच आपण कॉन्टोरिंग, ब्लश, हायलायटर इथेच हाच यूज करणार आहे. आणि त्याबरोबर एक ब्रश सुद्धा आहे, छोटासा क्यूटसा ब्रश सुद्धा आहे. सो आता कॉन्टोरिंग करूया आणि ब्लश आणि हायलायटर हेच यूज करूया. तर हा जो ब्राऊन शेड आहे तो कॉन्टोरिंगसाठी मी यूज करत आहे. ओके, तुम्ही इथं कॉन्टुरिंग बघू शकता. खूप जास्त हायली पिगमेंटेड मला नाही वाटत आहे, कारण मी जो स्विस ब्युटीचा चीक ए बू पॅलेट यूज करत होता त्याचा पिगमेंटेशन मला खूप जास्त आवडला होता. कम्पॅरेटिव्हली मला थोडंसं कमी वाटत आहे, बट असं पण नाही की पूर्णच कमी आहे. यू कॅन बिल्ड इट अप. म्हणजे बऱ्याच वेळा आपण प्रॉडक्टमध्ये आपल्याला जर तुम्हाला पिगमेंटेशन जास्त वाटत नाहीये तर तुम्ही त्याला बिल्ड सुद्धा करू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि एवढा पण कमी असं नाहीये, मीडियम कव्हरेज तुम्ही म्हणू शकता. आता मी नोजला पण कॉन्टूर करत आहे. ओके, कॉन्टुरिंग झालेला आहे आणि आता ह्यातलाच मी ब्लश यूज करणार आहे. ओके, ब्लशचा पिगमेंट सुद्धा खूप चांगला आहे. स्क्रीनवरती थोडंसं कमी दिसत आहे, बट इन पर्सन दिस इज लाईक व्हेरी पिगमेंटेड. ओके, खूप छान वाटत आहे. ब्लशचा शेड मला खूप आवडला. इट्स व्हेरी नाईस पिंक शेड असा आहे.
तर ब्लशचा कलर मला खूप जास्त आवडला. कॉन्टोरिंग थोडंसं लाईट वाटत आहे, बट दॅट इज ओके. म्हणजे जर तुम्ही फेअर स्किन टोन साईडला असाल, लाईक माझा शेड किंवा माझ्यापेक्षा लाईट शेड असेल, तर लाईट कलरचे कॉन्टोर छान दिसतात. आणि जर डार्कर शेडला असाल, जर डीप कलर असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टोरिंगचा शेड थोडासा डार्क घ्यावा लागतो. हायलायटरमध्ये इथं 2 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. शिमरमध्ये सुद्धा आहे आणि मॅट्समध्ये सुद्धा आहे. मला शिमर आता यूज नाही करायचा आहे, आणि शिमरला तुम्ही आय शॅडोसाठी पण यूज करू शकता. तर जो मॅट हायलायटर आहे तो मी यूज करत आहे. ओके, हा खूप नॅचरल हायलायटर आहे. चंकी पार्टिकल्स नाही आहेत. लेट मी जस्ट शो यू. मॅट आहे, ह्याच्यामध्ये कोणताही शिमर नाही आहे. बरेच जणांना शिमरवाले हायलायटर आवडत नाहीत, की ते चमकी चमकी लावल्यासारखं वाटतं. तर मॅट हायलायटर तुम्ही ट्राय करू शकता. आणि ह्याच्यामध्ये शिमर सुद्धा आहे. जर तुम्हाला शिमर यूज करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. ओके, आता आपला बेस झालेला आहे. कॉन्टोरिंग, हायलायटर, ब्लश वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता आपण आय मेकअप करणार आहे. आता आय शॅडोचा लुक क्रिएट करण्यासाठी ह्याच्यामधले जे आय शॅडो कलर्स आहेत तेच आपण ट्राय करूया. आणि शिमर पण यूज करून बघूया आणि मॅट सुद्धा यूज करून बघूया, म्हणजे आपल्याला नेमकं लक्षात येईल की याचा पिगमेंट कसा आहे. तर सगळ्यात आधी मी काय करत आहे, हा शेड यूज करत आहे बेस करण्यासाठी. आता एक गोष्ट मला ह्या आय शॅडो पॅलेटमध्ये मिसिंग वाटत आहे, की त्यांनी कोणताही ब्राऊन कलर दिलेला नाही आहे. मोस्टली आय मेकअप करताना आय प्रेफर गोईंग फॉर ब्राऊन, कारण खूप जास्त छान दिसतो, न्यूट्रल दिसतो. आणि आता आपण हा ब्राऊन यूज केला तरी चालेल, म्हणजे जो कॉन्टोरिंगसाठी दिलेला आहे तो तुम्ही यूज करू शकता. पण हा कॉन्टोरचा शेड लाईट आहे, त्यामुळं ॲज अ बेस मला थोडासा डार्कर शेड हवा होता, पण तो ह्यामध्ये नाही आहे. तर ब्राऊन कलर असता तर अजून जास्त चांगला वाटला असतं, कारण मला बेस करण्यासाठी ब्राऊन कलर यूज करायला खूप जास्त आवडतं आणि तो यामध्ये नाही आहे. आणि प्लस मॅटमध्ये डार्कर शेड्स मला अजून दुसरे कोणतेच दिसत नाही आहे त्याच्यामध्ये. यू कॅन सी ह्याच्यामध्ये पिंक आहे, थोडंसं डार्कर पिंक आहे, लाईट पिंक आहे, व्हेरियंट आहेत पिंकचे. पण ब्राऊन किंवा ब्लॅक असा कलर ह्याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळं तिथं मी एक पॉईंट कमी करत आहे, कारण मला थोडंसं डार्कर शेड ब्राऊनमध्ये, लाईट अँड ब्राऊन दोन्ही असते तर खूप जास्त चांगलं वाटलं असतं. बट इट्स ओके, आपण आता ह्याच्यातूनच काम चालूया. मी काय करणार आहे, ह्याच्यामधला शिमर शेड ट्राय करत आहे. लेट्स ट्राय दिस वन. हा शेड मी ट्राय करत आहे आणि ह्याच्यामध्ये जो ब्रश मिळालेला आहे तोच मी यूज करत आहे. सगळ्यात आधी ह्याचे पिगमेंट बघूया आपण. वा, पिगमेंट खूप चांगला आहे, व्हेरी गुड. आता नेक्स्ट प्रॉडक्ट जो आहे माझ्याकडं तो आहे हा मार्सचा आयलाइनर. ठीक आहे, तर हा लिक्विड आयलाइनर आहे आणि हा अगेन पेन आयलाइनर आहे असं मला वाटत आहे. लेट्स सी, पेन आयलाइनर असेल तर व्हेरी वेल अँड गुड. आणि हे सगळे प्रोडक्ट्स मी नायकाचा जो सेल चालू होता तेव्हा मी मागवले होते आणि हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट होते, बट आय वॉज डुईंग माय शॉपिंग, कारण मला हे खूप दिवसांपासून मला हे प्लॅन होता की मला मार्चचा मेकअप ट्युटोरियल करायचा आहे. त्यामुळं मी हॉस्पिटलमध्ये बसून भरपूर सारे प्रॉडक्ट्स मागवले होते. अँड देन आता मी हे शूट करत आहे. सो हा आयलाइनर असा आहे, दिसायला खूपच जास्त मस्त आहे. इंक ब्लॅक लिक्विड आयलाइनर पेन आहे. ठीक आहे, अँड दिस इज हाऊ द टिप इज. ओके, बघू शकता तुम्ही, खूप जेट ब्लॅक आहे आणि पेन आयलाइनर असल्यामुळे बिगनर्सना खूप चांगला आहे. तर आपण हा यूज करून खूप छान एक लाइनर काढणार आहे आता.
आयलायनर आपला झालेला आहे आणि खूप मस्त आहे. लिटरली आय लव्हड इट. खूप जास्त प्रिसाईज आहे. पेन आयलायनर असल्यामुळं लावायला खूप जास्त सोपं आहे आणि इट्स व्हेरी ब्लॅक, जेट ब्लॅक कलर आहे आणि हा वॉटरप्रूफ पण आहे असं ह्याच्यावरती लिहिलेलं आहे. सो वी कॅन चेक दॅट लेटर. पण खूप मस्त आहे आणि खूप रिझनेबल आहे. डेफिनेटली यू कॅन गिव्ह दिस अ ट्राय. नाव लेट्स मूव ऑन विथ द नेक्स्ट प्रॉडक्ट. आणि जो नेक्स्ट प्रॉडक्ट माझ्याकडे आहे तो आहे काजल. सो हा मी मागवलेली आहे काजल आणि लेट्स सी की आता हा काजल कसा आहे. ओके, तर हा खूप जास्त क्यूट आहे दिसायला. गोल्डन अँड ब्लॅक शेडमध्ये आहे हा आणि ह्याचा पिगमेंट लिटरली असा टोक आहे ह्याचा. ओके, वाव. लेट्स सी. हा स्मच प्रूफ आहे का? वाव, इट इज स्मच प्रूफ. तर हा आपण आता यूज करूया. वाव, शेड तुम्ही बघू शकता किती जास्त पिगमेंटेड आहे. बापरे. वाव, मतलब आय एम सो सरप्राईज अँड सो इम्प्रेस्ड विथ दिस काजल. तुम्ही बघू शकता किती जास्त जेट ब्लॅक आहे आणि दिसायला किती सुंदर दिसत आहे. म्हणजे लिटरली आय एम लुकिंग लाईक अ बेंगॉली. म्हणजे बेंगॉलीमध्ये कसे डोळे एकदम असे व्हेरी ब्युटिफुल आईज, तसं दिसत आहे. लव्ड इट, आय एम लिटरली लव्ड इट. खूप मस्त आहे. डेफिनेटली ट्राय दिस. म्हणजे जर तुम्हाला बोल्ड आय लुक करायला आवडत असेल तर डेफिनेटली गो फॉर दिस वन. मी प्लमचा यूज केलेली आहे, तो सुद्धा खूप सुंदर आहे, खूप चांगला आहे. पण हा इक्वली चांगला आहे हा सुद्धा. वाव, खूप मस्त आय लुक झालेला आहे. आय एम सो इम्प्रेस्ड विथ दिस काजल. मतलब लव्ड इट. 10/10 फॉर दिस काजल. अमेझिंग. आता आय मेकअप कम्प्लीट करण्यासाठी लास्ट प्रोडक्ट राहिलेला आहे आणि तो आहे आयलाईनर, सॉरी मस्कारा. मस्कारा राहिलेला आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे ॲक्च्युली हा प्रोडक्ट ट्राय करण्यासाठी. अँड दिस इज डबल मस्कारा, म्हणजे मार्सचा हा डबल मस्कारा आहे. आणि हा काय कॉन्सेप्ट आहे लेट मी टेल यू. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला लेंथ अँड व्हॉल्यूम दोन्ही मिळतं. म्हणजे जनरली आपण जे मस्कारा घेतो ना ते आयदर दे गिव्ह यू लेंथ ऑर जे तुम्हाला व्हॉल्यूम देतात. पण हा जो मस्करा आहे तो तुम्हाला लेंथ सुद्धा देणार आहे आणि व्हॉल्यूम सुद्धा देणार आहे असं हे क्लेम करत आहे. सो लेट्स सी की हे लिटरली तसं होतं का. ओके, सो सिम पॅकेजिंग तर वाव, इट्स सो गुड. म्हणजे लिटरली आपण एक पेन कसं पॅक करतो तसा हा आहे. आणि दिस इज हाऊ द प्रोडक्ट लुक्स. ठीक आहे. आणि आता हा डबल कसा यूज करायचा, तर ह्याच्यामध्ये स्टेप 1 इथं लिहिलेली आहे. तर सगळ्यात आधी हे यूज करायचं आहे मस्करा, दिस वन. ठीक आहे. आणि हे यूज केल्यानंतर स्टेप 2 व्हॉल्यूमसाठी खालचा प्रोडक्ट यूज करायचा आहे, लाईक दिस. ठीक आहे. ओके, तर आपण सगळ्यात आधी स्टेप 1 फॉलो करूया, जे आपल्याला लेंथ देणार आहेत. ओके, तर स्टेप 1 झालेली आहे आणि लेंथ नंतर आपण थोडंसं व्हॉल्यूम त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी स्टेप 2 घेत आहे. व्हेरी क्लेवर प्रोडक्ट पॅकेजिंग, आय मस्ट से.
वाव, कमाल आहे. लिटरली तुम्ही बघू शकता का फरक इकडे, म्हणजे माझे आयलॅशेस दिसत नाही कारण मस्करा लावलेला नाही आहे, पण इकडे अमेझिंग. म्हणजे लिटरली मला ना फॉल्स आयलॅश लावायला अजिबात आवडत नाही आणि मी खूप वेळा अवॉइड सुद्धा करते. खूप कमी वेळा ॲक्च्युली मी फॉल्स आयलॅशेस यूज करते. पण दिस मस्करा ट्रस्ट मी इज गिविंग यू दॅट फॉल्स आयलॅशवाला इफेक्ट. म्हणजे इतका व्हॉल्यूम आणि इतकी लेंथ वाटत आहे. म्हणजे तुम्हाला दिसतच असेल स्क्रीनवरती किती फरक आहे. तर डेफिनेटली मस्त आहे. खूप छान इन्व्हेन्शन आहे ॲक्च्युली. कारण बऱ्याच वेळा मस्करा आपण घेतलो ना, दे विल गिव्ह यू आयदर लेंथ ऑर दे विल गिव्ह यू व्हॉल्यूम. पण ह्यामध्ये दोन्हीही होऊन जातं. त्यामुळे मला हा खूप आवडला. अजून एक मार्समध्ये नाही ॲक्च्युली, मेबिलिनचा जो हायपरकल मस्करा आहे तोही मला सुद्धा तोही खूप आवडतो. स्काय हाय मस्करा, नॉट हायपरकल, स्काय हाय मस्करा जो आहे तोही खूप छान आहे. पण हा टक्कर देतो त्याला. तर डेफिनेटली मस्ट ट्राय. म्हणजे तुम्हाला जर असा प्रॉडक्ट हवा असेल ना, की जो तुम्हाला लेंथ पण देईल, व्हॉल्यूम पण देईल, फॉल्स आयलॅश लावण्याची गरज पण पडणार नाही, तर डेफिनेटली गो फॉर दिस वन. प्राइस अँड ऑल एव्हरीथिंग यू कॅन सी ऑन द स्क्रीन, आणि लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता मी क्विकली इकडे सुद्धा करून घेते आणि आय विल बी बॅक. सो आता तुम्ही बघू शकता डोळ्यांच्या मध्ये खूप मस्त असा मस्करा दिसत आहे. आता आयब्रोसाठी मी असं अलगसे प्रॉडक्ट नाही मागवले, तर मी काय करणार आहे, मस्कराच यूज करणार आहे जस्ट टू फिल माय आयब्रोज. तर आता काय करायचं, फक्त मस्करामध्ये जो एक्सेस प्रॉडक्ट असतो तो सगळा काढून टाकायचा आणि फक्त आयब्रोवरती थोडंसं फिरवायचं, म्हणजे आयब्रोज फिल होतात. आता लास्ट प्रॉडक्ट आपण लिपस्टिक यूज करणार आहे. आणि मार्सची माझ्याकडे ऑलरेडी भरपूर सारे लिपस्टिक्स आहेत. मी मार्सचा हा जो कॉम्बो असतो तो मी मागवला होता, म्हणजे खूप आधी माझ्याकडे होताच तो. आणि त्याच्यामधला पीचवाला ॲडिशन सुद्धा आहे आणि ब्राऊन सुद्धा आहे. दोन्हीही खूप चांगले आहेत, मॅटमध्ये आहेत. तर लिपस्टिकसाठी मी हा मार्सचा मॅट लिपस्टिक यूज करत आहे आणि शेड नंबर आहे 05. आता एक प्रॉडक्ट ॲक्च्युली मी विसरले, अँड दॅट इज मेकअप फिक्सर. मेकअप फिक्सर मी ॲक्च्युली विसरले ऑर्डर करायला, त्यामुळे तो आता आपण स्किप करत आहे. सो गर्ल्स, हा आहे फायनल लुक. आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल आणि हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल. आणि प्रॉडक्ट्सबद्दल मी जर बोलले तर एक एक प्रॉडक्ट्स ह्यातले मला इतके जास्त आवडलेत, आणि एक एक प्रॉडक्ट्स आहेत ज्याच्याबरोबर मी जास्त आय एम नॉट सो हॅपी. पण आय लव्ह द काजल. खूप मस्त काजल आहे. मस्कारा खूप मस्त आहे. मीडियम कव्हरेजमध्ये जर तुम्हाला बेबी क्रीम हवा असेल तर डेफिनेटली बेबी क्रीमसुद्धा चांगला आहे. आणि कन्सिलरचा पॅलेटसुद्धा खूप मस्त आहे, कारण भरपूर सारे शेड्स आहेत, कलर करेक्शन आहे, सगळं तुम्ही करू शकता. आय वॉज नॉट सो व्हेरी हॅपी विथ दिस प्रॉडक्ट. म्हणजे खूप जास्त मला हा नाही आवडला. सगळ्यात आय वुड रेट दिस 7 आउट ऑफ 10. पण बाकीचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते खरंच खूप चांगले आहेत. आणि लिपस्टिकसुद्धा हे शेड खूप मस्त आहे आणि कॉम्बोमध्ये येतं, त्यामुळे तुमच्याकडे 3 लिपस्टिक्स असतात कॉम्बोमध्ये. तर तुम्हाला जो पण कम्फर्टेबल शेड आहे, जसं पीच आहे, ब्राऊन आहे, रेड्स आहेत, तर हे व्हेरियंट्स तुम्ही तुमच्या हिशोबाने सुद्धा ऑर्डर करू शकता. माझ्याकडे ब्राऊन सुद्धा आहे आणि पीच सुद्धा आहे. अँड द वन आय एम वेअरिंग इज फ्रॉम द पीच एडिशन. तर त्याचे सगळ्याचे लिंक वगैरे सगळे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि ॲक्च्युली आपण मिडमध्ये सुद्धा सबस्क्रायबर शाउटआउटचे नाव घेणार होतो, पण प्रॉडक्ट्समध्ये मी इतके जास्त आय वॉज सो इन टू द प्रॉडक्ट्स की मी ॲक्च्युली विसरले. तर सगळे नाव आता आपण घेणार आहेत. प्लीज बेअर विथ मी फॉर नेक्स्ट 2 मिनिट्स, नॉट 2 मिनिट्स, 1 मिनिट. तर मी सगळे नाव आता घेणार आहेत. सो गर्ल्स, आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला माहीत नसेल की हे शाउटआउट नेमकं काय आहे, सो बेसिकली जे माझे नवीन सबस्क्रायबर्स असतात
ते त्यांचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहितात आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी त्यांचं नाव घेते जस्ट टू काइंड ऑफ से थँक्यू फॉर बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली. कारण खूप जास्त चांगलं वाटतं वेन युअर फॅमिली इज ग्रोईंग. तर एक पर्सनल वे आहे माझा थँक्यू म्हणण्यासाठी. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, कॉन्टेंट जर माझा आवडत असेल तरच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नावसुद्धा लिहायला अजिबात विसरू नका. म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये तुमचं नावसुद्धा मी माझ्या चॅनलवरती घेऊन आय से थँक्यू. तर आता जे नाव आहे ते मी क्विकली घेणार आहे. सो गाईज थँक्यू सो मच. मी एकदाच ॲक्च्युली थँक्यू म्हणते कारण नाव भरपूर सारे आहेत. सो थँक्यू सो मच राजश्री बारगे, पल्लवी गुलाटकर, पांडुर्णा, दीपाली राऊत, सीमा, सविता जाधव, अंजुमरा, सलोनी केळकर, अमृता खोत, मोनिका, रुमना मणियार, गौरी गोडके, नंदा धाकतोडे, सपना, मनीषा बाळ, मेघा आवटे, कल्पना, मुग्धा गोरे, सारिका दामदाडे, माधुरी, रेखा नेवी, माधवी सावर्डेकर, अमृता पाटील, स्मिता कुटे, राजश्री, ज्योती, रुपाली कांबळे, बबिता छाजेड, नव्या सावंत, प्रिया, शीतल शेळके, भाग्यश्री लोखंडे. गाईज थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज तुम्हाला सुद्धा तुमचं नाव माझ्या चॅनलवरती असंच ऐकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.